भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आज बीड शहरात दाखल झाल्या। त्या पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहेत आणि वाल्मिक कराड यांच्या निकटवर्ती जे पोलीस अधिकारी कर्मचारी आहेत त्यांची तक्रार करणार आहेत। आपल्यासोबत आहेत ताई, काय सांगाल, आपण बीडमध्ये आलात, पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेणार आहात। मला पोलीस अधीक्षक कार्यालयातून एक नोटीस आली होती की मी जे 26 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जे वाल्मिक कराडच्या मर्जीतले आहेत त्यांना त्यांची तातडीनं बदली करा, निलंबित करा अशी मागणी केलेली होती आणि त्या संदर्भातले पुरावे त्यांना पाहिजेत। आज मी सगळे पुरावे घेऊन आली आहे। माझी पोलीस अधीक्षकांना हीच विनंती असेल की हे पुरावे आम्ही दिल्यानंतर तातडीनं, आता अधिवेशन चालू आहे, गृहमंत्री, मुख्यमंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा या सगळ्यांना विनंती आहे की हे पोलीस जे आहेत जे वाल्मिक कराडच्या मर्जीतले आहेत, एक पोलीस स्टेशनला 10-10 वर्ष काम करतायत, हप्ते गोळा करण्याचं काम करतायत, बऱ्याच केसेसमध्ये गुन्हेगारांना लपवण्याचं काम करतायत, आता हे जे अधिकारी आणि कर्मचारी आहेत हे तातडीनं बीड जिल्ह्याच्या बाहेर गेले पाहिजेत। हे पुरावे नेमके कोणत्या स्वरूपाचे आहेत आणि हे पुरावे दाखल केल्यानंतर कोणत्या स्वरूपाची कारवाई होऊ शकते? पेन ड्राईव्हमध्ये सगळे व्हिडिओ आम्ही जे काही आहेत या संदर्भातले ते देणार आहोत आणि प्रत्येक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कशा पद्धतीनं चुकीचं काम करतो, त्यांनी कुठल्या केसमध्ये कुणाला गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम केलेलं आहे, कुठे हप्ता गोळा करायला जातात, कुणाच्या सांगण्यावरून जातात, वाल्मिक कराडच्या सांगण्यानुसार काही चुकीची कामं केलेली आहेत, हे सगळे पुरावे जे आहेत हे आज आम्ही त्यांना सुपूर्द करणार आहे। यातला एखादा मोठा विषय सांगता येईल का? आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर चिंचोली बीटमध्ये जी आहे ती संतोष देशमुख यांची हत्या झाली होती। चिंचोली बीटचे जे तिथले प्रमुख आहेत, ठाणे अंमलदार, बीट प्रमुख बाळासाहेब बांगर होते, ते बाळासाहेब बांगर जे होते हत्या झाल्यानंतर गायब होते। ते गायब असल्यामुळं आरोपींना पळून जाण्यासाठी मदत झाली। आज आपण बघतोय की कृष्णा आंधळे अजूनही आरोपी इथं सापडत नाहीये, म्हणजे बीट प्रमुखाने तिथे आरोपी सापडून देण्याऐवजी त्यांना पळून जाण्यास मदत केली, कारण तो वाल्मिक कराडच्या मर्जीतला होता आणि म्हणूनच आज आरोपी सापडायला जो आहे तो 1-1.5 महिना सगळ्यांना उशीर झाला। असे अनेक आरोपी आहेत, अनेक पोलीस कर्मचारी आहेत जे परळी पोलीस स्टेशनला 10-10 वर्ष काम करतायत, अनेक पोलीस अधिकारी आहेत ज्यांनी वाल्मिक कराडचं ऐकून अगदी दखलपात्र गुन्ह्याचं रूपांतर अदखलपात्र गुन्ह्यात केलंय आणि गुन्हेगारांना पाठीशी घालून जे आहे ते त्यांना सोडून देण्यात आले। असे अनेक पुरावे जे आज आम्ही तिथं देऊ, त्याची तातडीनं त्यांनी चौकशी करावी आणि यांना बीड जिल्ह्याच्या बाहेर काढावं। बीड जिल्ह्याच्या बाहेर काढल्यानंतर या सगळ्यांना सस्पेंडही करावं। यानंतर जे आपण मसाजोग येथे जाणार आहात, संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख सुद्धा यांची सुद्धा भेट घेणार आहात। धनंजय देशमुखांशी माझं काल बोलणं झालंय, त्यांचे कुटुंबीय आणि त्यांना भेटायला यासाठीच जाणार आहे। एकतर ती सांत्वनपर भेट असेल, तसेच मध्यंतरी आम्ही वाल्मिक कराड ज्या ठिकाणी मुक्कामाला होता नाशिकला, ज्या दिंडोरी गुरुपीठामध्ये, त्या संदर्भात सुद्धा त्यांनी ते प्रकरण लावून धरावं, कारण वाल्मिक कराडला VIP ट्रीटमेंट त्या गुरुपीठामध्ये देण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर कृष्णा आंधळे जो सापडत नाही त्या संदर्भातली काही माहिती मला काही जणांनी फोन करून दिलेली आहे, ती चर्चा तिथं करणार आहे आणि निश्चितच त्यांच्याबरोबर या लढ्यात आम्ही कायमस्वरूपी आहोत हे सांगण्यासाठी आम्ही तिथं त्या सगळ्यांची भेट घेणार आहोत। दुसरीकडे जर आपण बघितलं तर सतीश उर्फ खोक्या भोसले पोलीस कोठडीत आहे, मात्र अज्ञात लोकांनी त्याचं घर जाळपोळ केली, महिलांना मारहाण केली असाही आरोप होतो, याच्याकडे कसं बघता? महिलांना मारहाण केली हा एकदम चुकीचा विषय आहे। महिलांना कोणी मारहाण केली असेल तर गुन्हा दाखल केला पाहिजे, आरोपींना अटक झाली पाहिजे, पण खोक्या भोसले हा आरोपी आहे, त्याचं अनधिकृत जे आहे ते घर होतं, तुम्ही आरोपीची बाजू कशाला घेताय? काल सुरेश धस गेलेत तिथं भेटायला, म्हणजे सुरेश धस हे खोक्याचे आका आहेत आणि म्हणून तुम्ही भेटायला गेला का? महिलांवर अन्याय झाला त्याच्या बाबतीतली भेट ठीक होती, परंतु मग खोक्याच्याच घरी काय? अनेक प्रकरणं याच्यात बीडमध्ये झालेली आहेत, त्याच्या बाबतीत मात्र यांनी तातडीनं कुठली जी आहे ती दखल घेतली नाही, तिथं ते गेले नाहीत। म्हणजे खोक्या हा त्यांचाच कार्यकर्ता, जे सुरेश धस जे मुंडेंच्या विरोधात बोलत होते किंवा मुंडेंच्या बाबतीत जे काय आरोप घेऊन फिरत होते की हे गुंडगिरी करतात किंवा हे करतात, मग सुरेश धसांचे कार्यकर्ते काय करतात? आज इथले बीड जिल्ह्यातले जे काही राज्यकर्ते आहेत किंवा इथले जे आमदार आहेत, तर प्रत्येकाचा एक व्हिडिओ येतोय, त्यांच्या कार्यकर्त्यांचा व्हिडिओ येतोय। म्हणजे हा गुंडाराज जर रोखायचा असेल तर पोलिसांच्या तर बदल्या केल्याच पाहिजेत, पण इथले आमदार जे आहेत ते पण गुंड प्रवृत्तीचे आहेत, त्यामुळे त्यांना सुद्धा समज देण्याचं जे काम आहे ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी करावं। सुरेश धस असेही म्हणतात की संतोष देशमुख यांचं प्रकरण लक्ष हटवण्यासाठी खोक्या भोसलेचं घर पाडले। अहो, संतोष देशमुखांचं हत्या प्रकरण
हे राज्यभरात नाही तर त्याची जगभरात दखल घेतली गेली आहे आणि त्याच्यावरचं लक्ष हटवण्यासाठी कोणी खोक्या भोसलेचं वगैरे घर पाडलं नाही. त्याचं घर इल्लीगल होतं, ते पाडलं. फक्त मला वाटतं की तुमचं जास्त लक्ष खोक्या भोसलेकडे आहे म्हणून तुम्हाला त्याचं वाईट वाटत असेल. आरोपीची बाजू घेऊ नका. जर खरोखरच लढायचं असेल तर कुठल्याही जाती धर्माचा आरोपी असू दे, आरोपीला जात नसते, त्यामुळे तुम्ही कुठलीही जात पुढे करून सहानुभूती आणू नका. आरोपी कुणीही असू दे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्याला जी काय ती योग्य शिक्षा झाली पाहिजे, याची मागणी सगळ्यांनी जी आहे ती निपक्षपातीपणे करणं गरजेचं आहे. दुसरीकडे राज्यात औरंगजेबची कबर हटवण्यात यावी यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळतं. आज औरंगजेबची कबर हटवण्यात यावी ही बऱ्याच जणांची मागणी आहे, पण मला वाटतं ती उखडणं किंवा चुकीच्या पद्धतीनं ती तिथनं काढणं हे बरोबर नाही. सरकारनेच ती जर योग्य पद्धतीनं काढून टाकली तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न राज्यात राहणार नाही. तुम्हाला वाटतं काढून टाकले पाहिजे? मी तर आत्ता जे काही संभाजी महाराजांवर त्यांनी जो काय अत्याचार केला तर निश्चितच औरंगजेबच्या बाबतीत जी आहे ती चीड आहे. त्यांची समाधी आत्तापर्यंत तिथं जी काय कबर होती, परंतु मला वाटतं की औरंगाबादचं नामांतरणसुद्धा आता छत्रपती संभाजीनगर झालेलं आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांची कबर नसली पाहिजे, फक्त ती सरकारने कायदेशीररित्या काढली पाहिजे. बरं आहे, यापूर्वी जे ते मंत्री संजय शिरसाट यांनी वक्तव्य केलं होतं. त्यानंतर काल मंत्री दत्ता भरणे यांनी वक्तव्य की लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर बोजा पडतोय. खरं तर ही महिलांसाठी महत्त्वाकांक्षी योजना होती सरकारची. लाडकी बहिणीमुळं सरकारच्या योजनेवर बोजा वाढतोय. लाडकी बहीण योजना आणली कुणी? महिला काही मागे लागलेल्या नव्हत्या. तुम्ही ती मतदानासाठी आणली, महिलांना खात्यामध्ये पैसे जे आहे ते भरले आणि आता तुम्ही म्हणताय की आमचे पैसे वळवण्यात आले. ते कुठल्याही खात्यातून वळवण्यात यावे. तुम्ही जे काही वचन दिलंय ते महिलांना पूर्ण केलं पाहिजे. लाडक्या बहिणीमुळे तुम्ही सत्तेवर आहात एवढं लक्षात ठेवा. तुम्ही जर एकही हप्ता बंद केला तर लाडकी बहीण यापुढे तुम्हाला मतदान करणार नाही. सुप्रिया सुळे असं माहिती की बरं झालं, कधी कधी असं वाटतं की बरं झालं पक्ष फुटला. जो व्यक्ती बायकोच्या गाडीमध्ये बंदूक ठेवतोय, नाव न घेता जे आहे ते त्यांनी धनंजय मुंडेवर निशाणा साधलाय. सुप्रिया सुळेंना एवढ्या उशिरा कळालं की पक्ष फुटला? बरं झालं. धनंजय मुंडे जेव्हा त्यांच्या पक्षात होते त्यावेळेला करुणा मुंडे अनेक वेळा सुप्रिया सुळेंना जाऊन भेटलेत. त्यावेळी सुप्रिया सुळेंनी धनंजय मुंडेंना पाठीशी घालण्याचं काम केलं आणि आता मात्र धनंजय मुंडे दुसऱ्या पक्षात आहेत. तेव्हा त्यांना कळतंय की रिव्हॉल्वर जी ठेवली करुणा मुंडेंच्या गाडीमध्ये ती धनंजय मुंडेंनी ठेवली. पण तो काळ कुठला होता? ते जेव्हा राष्ट्रवादी पक्षात सुप्रिया सुळेंबरोबर होते त्या काळात ती रिव्हॉल्वर ठेवली गेली आणि तेव्हा करुणा मुंडेंना न्याय देणं हे सुप्रियाताईंचं काम होतं. परंतु देर आहे दुरुस्त आहे. आता तरी त्यांना जाग आली. आता तरी चुकीच्या लोकांना यापुढे पक्षात पाठीशी घालू नका असं माझं त्यांना आव्हान आहे. मधल्या 2 दिवसात बीडमध्ये 2 मोठ्या घटना घडल्यात. अनुदान नाही म्हणून एका शिक्षकानं फेसबुकवर पोस्ट लिहून आत्महत्या केली. आत्महत्या केलेले जे शिक्षक आहेत नागरगोजे, निश्चितच ही भयानक घटना आहे. त्यात कुणीही आरोपी असेल त्यांनी चिठ्ठी लिहिलेली आहे, त्यामुळं निश्चितच त्या आरोपींना अटक होणं गरजेचं आहे. त्यात जर कोणी फिर्याद दिली नसेल, मला असं समजतं की अजूनही फिर्याद दिलेली नाही आहे, तर पोलिसांनी सुमोटो ॲक्शन घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये त्या आरोपींना अटक करणं गरजेचं आहे. त्या दुसरीकडे कडा आष्टीमध्ये एका तरुणाला 2 दिवस डांबून ठेवण्यात आलं, त्यानंतर त्याला मारण्यात आलं, त्याचा खून करण्यात आला. बीड जिल्ह्यातली गुंडगिरी दिवसेंदिवस आपण कमी नाही तर वाढताना बघतोय. आष्टीतलं प्रकरण सुद्धा जे आहे ते क्रूरपणे केलं गेलं. त्यांचं ते प्रेम प्रकरण होतं का वेगळ्या काही गोष्टी होत्या याच्या संदर्भात पोलीस स्टेशन होतं, तुम्ही न्याय मागता आला असता. परंतु एखाद्याला मारून टाकणं ही कुठली जी आहे ती चुकीची प्रवृत्ती आहे आणि ती प्रवृत्तीच या बीड जिल्ह्यातनं बाहेर जावी. त्यांना मिळणारे जे आशीर्वाद आहेत पोलिसांच्या माध्यमातून ते बाजूला जावेत आणि म्हणूनच आज पोलिसांचे जे काही पुरावे आहेत ते आम्ही घेऊन आलो आहे. विठ्ठल मंदिरात मंत्री आल्यामुळे महिलांना जे आहे ते दर्शन रांगेतून बाहेर काढल्याचं चित्र पाहायला मिळालं आणि महिलांनी संताप व्यक्त केला आहे. विठ्ठल मंदिरामध्ये मंत्री आल्यावर महिलांना जर बाहेर काढला असेल तर आपण बघितलं की विठ्ठल रखुमाईचं ते मंदिर आहे. तिथं विठ्ठलाला जेवढं स्थान आहे तेवढंच रखुमाईला आहे आणि मंत्र्यांना कशाला सेपरेट वागणूक पाहिजे? भक्तांमुळे ते मंदिर आहे. भक्तांना VIP वागणूक द्या, मंत्री रांगेत आले तरी चालतील. आपण बघतोय ह्या होत्या तृप्ती देसाई जे आज बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल होणार आहेत आणि काही महत्त्वाची पुरावे जे आहेत ते पोलिसांना देणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी आपल्याशी संवाद साधला आहे. कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोरकरसह ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.